नमस्कार. एक काळ असा होता की प्रत्येकाला वाटायचं आपला मुलगा शिक्षक झाला पाहिजे. त्यानंतर काळ बदलला. आज प्रत्येकाला वाटायले आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, मोठा इंजिनियर झाला पाहिजे. पण आज काळ बदललेला आहे. त्या काळानुसार आपल्यालासुद्धा बदलणं गरजेचं आहे. आणि यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे की आजचा जो पालकवर्ग आहे तो त्याला काय करावं वाटतं त्यानुसार आपल्या मुलाकडून करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ज्या पालकाच्या अपेक्षा आहेत त्या मुलावर लादल्या जातात की माझा मुलगा असा झाला पाहिजे, हे त्यांचे विचार असतात आणि ते मुलाकरवी करून घेण्याचा आजचे पालक प्रयत्न करतात. मात्र आता काळ बदललेला आहे आणि या काळानुसार आपल्याला शिक्षणसुद्धा बदलणं ही काळाची गरज आहे. त्याचे कारणं सांगायचे म्हणजे आज AI युग आहे, त्यामुळं बऱ्याचशा नोकऱ्या ह्या कमी झालेल्या आहेत आणि प्रत्येकाची जी इच्छा असते डॉक्टर होणं, तर डॉक्टर होणं इतकंसं सोपं आज राहिलेलं नाही. इंजिनियर झालं तर आज बऱ्याचशा कंपन्या बंद पडायला लागल्यात, कंपन्या दुसरीकडे चालल्यात. मग या माध्यमातून रोजगार कमी व्हायला आहे का जास्त व्हायला आहे? त्यामुळं आज काय लागतं हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि आज खरं म्हणलं तर तांत्रिक युग आहे, यांत्रिक युग आहे, AI युग आहे. यानुसार आपल्याला बऱ्याचशा टेक्निकल गोष्टीमध्ये विचार करण्याची वेळ आहे आणि त्यामुळं प्रत्येकानं कौशल्य विकासाचा आज शासन राबवतं आहे योजना, त्या माध्यमातून टेक्निकल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. जर आपला मुलगा कोणत्या गोष्टीत त्याची आवड आहे त्यानुसार त्याला काय करू द्यायचं हे त्यानं ठरवायचं आहे. पालकानं त्याच्या अपेक्षा त्याच्यावर लादायच्या नाही, कारण तो काळ संपलेला आहे. आज तुम्ही बघत असताल सोशल मीडिया माध्यमातून बराचसा वाव आहे. त्यानंतर ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत, AI युग आहे. शेतीसुद्धा आता यांत्रिक करावी लागणार आहे. जी आपण पहिले न करत होतो, आवता हाणायचे, मोगडा हाणायचा, नांगर हाणायचा, त्याच्यात कालांतरानुसार बदल झाला. आज बऱ्याच लोकांकडं बैलसुद्धा राहिले नाहीत. प्रत्येकजण ट्रॅक्टरनं शेती करायला आहे. फवारणी पहिल्यानं हँडपंप नव्हती, त्यानंतर पेट्रोल फवारे आले, त्यानंतर आता चार्जिंगचे फवारे आले आणि आता त्याचंही पुढचं व्हर्जन ड्रोननं शेतीची फवारणी करावं लागली. पहिल्यानं पाळी हाणायची तर आऊत हाणावं लागायचं, आता आऊतही गेलं. आता इंजिनवरचं पाळी हाणायचं यंत्र आले. म्हणजे जसा काळ बदलला आहे त्या काळानुसार जो बदलेल त्याच्यात जीवनामध्ये बदल घडत असतो. आता त्याच्यात उदाहरण जर सांगायचं झालं तर माझंच सांगतो. माझं ग्रॅज्युएशन शिक्षण झाल्याच्या नंतर मला इलेक्ट्रिकचा नाद होता, लाईन फिटिंगचा नाद होता आणि इच्छा होती की आपण इलेक्ट्रिकलचं एक दुकान टाकायचं. सुरुवातीला मी इलेक्ट्रिकलचं दुकान टाकलं. त्या दुकानामध्ये नंतर कम्प्युटर आणलं, झेरॉक्स आणली आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणं सुरू झाले. या अगोदर आपल्या पेननं अर्ज भरल्या जायचे, त्यानंतर ऑनलाईन झाल्याच्या नंतर मी ते ऑनलाईन अर्ज भरणं सुरू केले. मग ते इलेक्ट्रिक दुकानदारी हळूहळू कमी केली. मग नंतर त्यामध्ये स्टेशनरी वाढवली, स्पर्धा पुस्तकं वाढवली, कारण विद्यार्थी ऑनलाईन भरायला अर्ज येऊ लागले. त्यानंतर मी ऑटोमोबाईलचं दुकान टाकलं. मात्र ऑटोमोबाईल्स हे माझं क्षेत्रच नव्हतं, माझ्या ते लक्षात आलं नाही आणि मी स्वतः बळजबरीने ते टाकून घेतलं. मला काही कोणी टाकायचं सांगितलं नाही, मात्र तेही मला जमलं नाही. ते चालू असतानाच मी हे यूट्यूबचं चॅनल सुरू केलं आणि या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघत असतालाच प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि तो फक्त स्क्रोल करायला आहे. रील आली, वर ढकलायला, व्हिडिओ आला, बरा वाटला बघायला, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, याच्यावर प्रत्येकजण बिझी झालेला आहे. त्यानुसार मी हे क्षेत्र निवडलं आणि या क्षेत्रात माझा कार्यक्रम नंबर 1 जमलेला आहे आणि आता मस्त सुरू आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय वाटतंय हे करणं गरजेचं आहे. त्यामुळं पालकांना विनंती आहे की आपल्या पोराला उगाच आपल्या मनचं काहीतरी करायला लावायचं ते नाही. त्याला काय करावं वाटतं हे त्याला विचारा आणि त्यानंतर त्याला करू द्या. कारण त्याच्या मनानं त्यानं जर काही केलं तर तो त्यामध्ये नंबर 1 पारंगत होतो आणि त्याचं करिअर तो साध्य करत असतो. बळजबरीनं लादलेल्या गोष्टी होत नाहीत. एवढीच पालकांना विनंती होती. आपली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा. धन्यवाद.